हां, तर परवा आमच्या सोबत एक अनएक्सपेक्टेड इन्सिडेंट झाला. तर आम्ही रांगोळी काढत होतो फ्लॉवरची आणि आम्ही तिघीसुद्धा बाहेर आलो होतो त्यासाठी आणि जोराची हवा आली आणि आमचा डोअरच लॉक झाला आणि की आतमध्येच होती घरामध्ये. त्यानंतर मग आम्हाला काही सुचेना झालं काय करावं. त्यानंतर मग की मेकरवाल्याला कॉल केला. मग त्याने लगेच डोअर ओपन करून दिला. त्यानंतर आम्ही आमची राहिलेली रांगोळी कंप्लीट केली आणि घरामध्ये मी जेवण बनवून ठेवलं होतं अगोदरच. फक्त मोदक बनवायचे बाकी होते. अंगारकी होती म्हणून मोदकसुद्धा बनवले. तर सारण आणि कणिक अगोदरच मळून ठेवली होती. त्यामुळे लगेच फास्टमध्ये मोदक बनवून झाले तयार. तर अशा प्रकारे फ्राय करून घेतले मोदक. मध्ये-मध्ये ध्रुवी त्रास देत होती खाली येऊन, की मला सुद्धा पीठ घ्यायचंय, पिठाबरोबर खेळायचंय. तर मोदक बनवले सर्व अशा प्रकारे आणि नंतर देवाला सुद्धा दाखवले. त्यानंतर मग आम्ही जेवण करून घेतलं. तर जेवायला मी पालकची भाजी बनवली होती, चपाती बनवली होती, मोदक बनवले होते आणि एक सुकी भाजी बनवली होती. त्यानंतर आम्ही मार्केटला गेलो, मंगळवारच्या मार्केटला. कारण की घरामधले आंबे पाहिजे होते मुलींना खाण्यासाठी. तर या दोघींना आंबे खूप आवडतात. त्यामुळे आंबे आणायला गेलो आणि मग आम्ही आंबे घेतले खाण्यासाठी आणि घरी